अवस्थेत असतात. तुमची मुलं त्याच्यापेक्षा वाईट स्थितीत शिकतात. तुम्हाला काय वाटत नाही याबद्दल? त्यांचे कुत्रे जे तिथे ठेवताना ते चांगल्या जागी असतात. काय किचन होतं ते, आणि तरी तुम्हाला काहीच वाटत नाही कोणाला? उठाव करून पण कोणी लक्ष देत नाही साहेब आमच्या गावाकडे, आमच्या शाळेकडे. तुम्ही बसा, आता मी तुमच्या सोबत बसेल. पण तुम्ही आता अर्ज लिहा. लेकराला नियमित व्यवस्थित शिकवायचं, त्यांचे क्लास बरोबर घ्यायचे. लेकर नाही तो मास्तर कोणी ते लेकरांना झाडू मारायला लावत आहे. काय लेकरांना झाडू मारायला चालले का? नवोदयला लागलेली माझी मुलगी 95% पडलेत सर. आणि ह्या मास्तरच्या चुकीमुळे माझी मुलगी आज गरीबाचं लेकरू आज याच्यामध्ये आहे. आमच्यावर हेच अन्याय होत आहे ह्याच्यामध्ये. नवोदयला पात्र 95% माझं लेकरू लागून सुद्धा आज माझं लेकरू गावामध्ये शिकवायचे, दुसरीकडे आमच्यावर शिकवण्याची वेळ आली सर. मास्तर अजून पण येतं आहे तिथे, आता पण नाव आहे. काय? ते सोनवणे सर होते आणि दुसरे एक पोलीस सर म्हणून होते सर. आणि त्यांनी ही माझी मुलगी आहे नवोदय पात्र झाली, तिचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे. मोबाईल दाखवा माझा. बदली का, सस्पेंड का नाही केलं? माझ्या मुलीचा अर्ज भरताना असते ना ते दाखवा ग्रामीण माझा शहरी मोबाईल. भागातून कारण सर उठाव केल्याशिवाय मला पण कळलं कुठंच काही होत नाही, न्याय मिळतच नाही गरीबाला ह्याच्यामध्ये. उठाव कुठेतरी आपण लढावंच लागते. नाही, लढावं तर लागणार आहे. तुमच्या लेकरांसाठी तुम्ही नाही लढणार तर कोण लढणार? माझा आज लेकरू नवोदयला 95% पडून सुद्धा आज घरी राहायची वेळ आली माझ्या लेकराला. गरीबाच्या आमच्या गावाला एक तर बसची सुविधा नाही. कुठं 10वीच्या नंतर आमचे लेकर जाणार कुठं? सुविधाच नाही कुठली. मुलीच्या जातीनं कुठं शिकावं, कसं शिक्षण घ्यावं? आज एखाद्याची मुलगी 12वीला आहे, कुठं दुसरीकडे शिकायला का? आमच्या गावात सुविधा नाही बसची. कशामुळं? लेकराने शिकायचं कसं? पोरींच्या जातीनं कसं आम्ही? मुलींचा मग त्याच्यासाठी कुणीतरी कुठंतरी पुढाकार घ्यायलाच हवा सर. तुमच्या रूपाने आशाची किरण आलेली आहे आता काहीतरी समजा काहीतरी पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, तुम्ही वाट का बघताय? काय आता आशाची किरण म्हणजे आता आम्ही वारंवार तक्रार करून आमच्या कोणी लक्ष धरत असेल. तुम्ही शाळेसमोर बसले पाहिजे होते तुम्ही. बरोबर आहे, पण आता कुठेतरी आम्हाला आशाची किरण आली बुवा काहीतरी आता. नाही, मी म्हणतोय तुम्ही आज जे कोणी बीडीओ असेल, जे कोणी असेल अधिकारी, त्यांना फोन करा आणि त्यांना सांगा जर तुम्ही गोष्टी सुधारल्या नाही तर आम्ही आंदोलनाला बसतोय. आणि मला अभिजित येणार आहे, मी येईल तुमच्या सोबत बसायला. आणि या शाळेमध्ये योग्य प्रकारे टीचिंग लेकराला दिलं पाहिजे सर. योग्य प्रकारे त्यांच्या म्हणजे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना शिकवलं पाहिजे, घडले पाहिजे. आमचे पण गरीबाचा, आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे. व्हिडिओ कोणी व्हिडिओ फोन लावा.